हाय फ्रेंड्स, माझं नाव समीर आहे. मी 22 वर्षाचा तरुण होतो. एका शहरामध्ये शिक्षणासाठी आलो होतो. मी स्वतंत्र रूम करून राहत होतो. आमचे रूम मालक 2 वर्षापूर्वी रिटायर झाले होते. बराच वेळ चालायचं असलं की त्यांना आता काठीचा आधार घ्यावा लागायचा. मी त्यांना काका म्हणायचो, तर त्यांच्या पत्नीला काकू म्हणत असे. काका आता 60 वर्षाचे झाले होते, तर काकूचं वय काकांपेक्षा 1-2 वर्षांनी कमी होतं. पण या वयातही काकापेक्षा काकू खूप स्ट्रॉंग होत्या. माझी रूम त्यांच्या शेजारीच असल्यामुळे त्यांच्या बऱ्याच गोष्टी मला कळायच्या. या वयाचाही कधीकधी या वयातही त्यांचे कधीकधी भांडण लागायचे. भांडणाची वेगवेगळी कारणं असायची, पण जास्त भांडण एकमेकाजवळ झोपण्यासाठी लागायचे. कधीकधी मला वाटायचं आपण मध्यस्थी करून त्यांना सांगावं, पण माझ्यापेक्षा ते दोघेही वयाने आणि अनुभवाने खूप मोठे होते. त्यांची दोन्ही मुले पुण्यामध्ये नोकरीला होते. यामुळे घरात ते दोघेच राहत होते. बरीच कामं त्यांना होत नसायची. यामुळे काही कामं मी त्यांचं ऐकत असे. यामुळे त्यांना खूप बरं वाटायचं. ते मला म्हणायचे, रोहित, तुझा आम्हाला खूप मोठा आधार आहे बघ. तू नसतात तर आमची बरीच कामं झालीच नसती. काकाला नेहमी वाटायचं आता रिटायरमेंटनंतर आपण खूप आराम करावा. पण काकू त्यांना या वयातही आराम करू देत नव्हती. मलाही नेहमी वाटायचं आता त्यांचं सारं झालं गेलं. मुलंही मोठी झाली. यामुळे त्यांनी विश्रांती घ्यावी. पण काकाच्या तोंडातून विश्रांती, आराम असा शब्द ऐकला की काकू मात्र काकांवर खूप रागवायच्या. अलीकडच्या काळात तर मी त्यांच्या शेजारी राहतोय याचेही भान त्यांना राहिलं नव्हतं. पुढच्या हॉलमध्ये काका TV पाहता पाहता तसेच झोपी जायचे. काकू त्यांना लगेच उठवायची आणि म्हणायची, अहो, तुम्हाला एवढ्या लवकर झोपायला काय झालंय? असं म्हणून ती त्यांना उठवायची आणि बेडवर झोपायला सांगायची. थोड्याच वेळाने काकूचा नको तसा आवाज मला ऐकायला भेटायचा. त्यांचे हे रोज असायचं. यामुळे मला कधीकधी खूप डिस्टर्ब व्हायचा आणि लवकर झोप लागत नसायची. काकापेक्षा काकू त्या बाबतीत खूप इंटरेस्टिंग होत्या. या वयातही तिला एखादा दिवस मिळाला नाही की तेवढ्या रात्री ती काकांवर खूप ओरडायची. मला वाटायचं एखादा दिवस तरी काकूंनी काकांना विश्रांती द्यावी, पण असं घडत नव्हतं. त्यांचं वय वाढलं होतं, शरीर थकलं होतं, पण इच्छा काही कमी झाली नव्हती. काही दिवसांनी तर त्यांच्या आवाजाची मला सवयच झाली होती. एखादा दिवशी आवाज नाही आला तर मलाच कसं तरी वाटायचं. काका दिसायला थोडे काटक होते, तर काकू थोड्या जाड होत्या. एखाद्या दिवशी त्यांचा मुलगा जर पुण्याहून आला तर तो बिचारा माझ्याकडेच येऊन झोपायचा, कारण त्यालाही काकाची सवय माहीत झाली होती. काही दिवसांनी मी त्यांच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष करू लागलो होतो, कारण मी तिथे अभ्यासासाठी आलो होतो. सततच्या अशा कामामुळे काका एक दिवस मला म्हणाले, माणूस एकटा आहे तोपर्यंत सुखाने राहतोय बघ. एकदा का लग्न झालं मग त्या चक्रातून मेल्याशिवाय सुटका नाही बघ. काका असं फार तळमळीने म्हणायचे, कारण या वयातही काकाला तो अनुभव येत होता. त्यांचं पाहून मला वाटायचं आपलं लग्नाचं वय झालंय खरं, पण आपण लवकर लग्न करायचं नाही. एकदा का लग्न झालं तर मग त्यांच्यासारखंच गुंतून राहावं लागेल. म्हणून मी माझं लग्न उशिरा करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर 2 वर्षांनी माझं कॉलेज संपलं आणि काकांना सोडून जायची वेळ आली. तेव्हा जाता जाता मी काकूला हळूच म्हणालो, काकू आता आता काका आता खूप थकलेत. त्यांना आता विश्रांती घेऊ द्या. माझ्या अशा बोलण्यावर काकू गालातल्या गालात हसल्या आणि मला म्हणाल्या, पुढील आयुष्यासाठी तुला बेस्ट ऑफ लक.